नमस्कार. आज आपण एक रानभाजी करणार आहोत आणि ती आहे दिंड. ही दिसताना शेगव्याच्या शेंगेसारखी दिसते. त्याची जोडी बघितल्यावर तसंच वाटतं एकदम. पण ही अशा प्रकारे साफ करून घ्यावी लागते. ह्याला शेडी असतात. हे नुसती चिरून आणि त्याच्या फोडी करून उपयोग नाही. ही संपूर्णपणे अशी सगळी शेडी काढाव्या लागतात. तरच ती छानपैकी शिजते. त्याला तुम्हाला जर का साधारण आपल्या शेगव्याच्या शेंगा एवढा आकार ठेवायचा असेल तरी हरकत नाही. मी थोडासा आणखीन छोटा आकार करून घेते आणि हे पहा असं मधून पण चिरून घेते. म्हणजे जेणेकरून काय की आपण जो मसाला घालतो ना तो सर्व भाजीला व्यवस्थित लागेल ह्यासाठी. ही दिंड चिकट असतात. त्यामुळे चिंच थोडी घालावी लागते. खाजरी वगैरे अजिबात नसतात बरं. आणि अशा प्रकारे ही दिंड ही चिरून घेतलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये मी कांदे आणि बटाट घालणार आहे आणि त्याचबरोबर मी एक वाटण देखील करणार आहे ह्याच्यामध्ये. हे पहा मी 2 कांदे, बटाट घेतलेले आणि हे वाल आहेत सोललेले ते घालणार आहे. ही पहा ही अशा प्रकारे मी बारीक चिरून घेतली. जरा आकार छोटा घेतलेला आहे. हे वाटण आहे धणे, जिरे, लसूण आणि हिरवी मिरची. एकदा मी वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये परत आपलं नारळाचा चव आहे तो घालून परत वाटण तयार केलं. कुकरमध्ये करणार असल्यामुळे कुकरमध्ये तेल तापत ठेवल्यावर त्याच्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं, हळद घातली आणि त्याच्यानंतर चिरलेला हा कांदा घातला आहे आणि हे पहा हे दिंडाचे आपण बारीक तुकडे करून घेतले होते ना ते घातलेले आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये एक बटाट घेतलं होतं मी, त्याच्या चौकोनी फोडी केल्या होत्या त्या घातल्या आहेत. सोललेले हे वाल आहेत ते घातलेत आणि आपण हा जे वाटण करून घेतलं होतं ते घातलं आहे. तर हा मिक्स मसाला आणि गरम मसाला त्याच्यामध्ये मी घातलेला आहे आणि गूळ घातले कारण मी चिंच लावणार आहे. त्याच्यानंतर मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि पहा छान शिजली भाजी. नंतर त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं आहे आणि चिंचेचा कोळ घातलेला आहे. त्याच्यानंतर हिंग राहिला होता माझा मगाशी तो घातला आहे आणि अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे. छानपैकी रटरटत आहे आणि आपली ही दिंड आणि सोललेले वाल ही भाजी तयार आहे. कोथिंबीर भुरभुरवलेली आहे. अशा प्रकारे ही रानभाजी सीझनची भाजी असते ती नक्की करून खावी. मी वाटण घातलेलं आहे. आपल्याला ते नसेल घालायचं तर नुसते कांदा, बटाट, वाल असे घालूनसुद्धा करू शकतात. अशा प्रकारे तयार झाली आपली ही रानभाजी दिंडाची. चवदार, चविष्ट. धन्यवाद.